जिल्हा परिषदच्या माजी उपाध्यक्ष सन्मान्य तापेसजी वैद्य, जिल्हा परिषदच्या सदस्य नंदाताई लोबरे, भारतीताई गोडबोले या मोर्चामध्ये ज्यांनी अथक प्रयत्न केले, हा मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी रात्रंदिवस मेहनत करणारे माझे सहकारी मित्र कैलासजी बरबटे, ज्यांनी या मोर्चामध्ये यशस्वीरित्या भाग घेऊन मोर्चा यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले ते आमचे सदुगतजी हटवार, भगवानजी बावनकुळे, वादराजी पिल्ले, नितीनजी वांगे आणि आमचे सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या माझे वृद्ध माता पितांनो, ज्या महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये ज्या शिवाजी महाराजांच्या नावानं आशीर्वाद मागितला आणि मुख्यमंत्री झाले, त्या शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतात आणि आपला राजा झोपलेला आहे. शिवाजी महाराजांच्या काळात असं कधीही घडलं नाही. जेव्हा जेव्हा प्रजा संकटात आली, दुःखात आली, तेव्हा महाराजांनी आपला खजिना लुटून दिला. परंतु हे खजिना लुटतायत, परंतु स्वतः कधी ज्या मताच्या भरोशावर आमदार म्हणून निवडून आले, आमदार झाल्यावर मंत्री झाले, तेव्हा आम्हाला असं वाटलं की या विधानसभेतील, या जिल्ह्यातील, या महाराष्ट्रातील जनता संजय गांधी अपंग निराधार लोकांचा निश्चितपणे पगार वाढवतील आणि चांगलं जीवन जगण्यासाठी मार्ग सुखकर करतील असं वाटतं. पण ज्या मताच्या भरोशावर आमदार झाले, ज्या मताच्या भरोशावर मंडळ झाले, या बेईमान लोकांना स्वतःचा पगार वाढवला, तेव्हा तुमची आठवण या लोकांना आली. ही चर्चा करतात तेव्हा माय बहिणीच्या घरी चूल पेटत नाही, माझ्या माय बहिणीच्या मुलाला दवाखान्यात जाता येत नाही, हे का या आमदारांना दिसलं नाही, हे का या मंत्र्यांना दिसलं नाही, हा सवाल विचारण्यासाठी, जबाब विचारण्यासाठी हजारोच्या संख्येने तहसीलदाराकडे लोकांनी. आणि हे आंदोलन आज आम्ही खेड्यापाड्यात काम करतो, गोरगरिबांच्या घरी जातो. अनेक माझ्या मात्या भगिनी, दिवाळी आली, दसरा आला, होळी आली, पोळा आला, बँकेच्या चक्रा कापतात का माझा पगार आला का, परंतु बँकेत जातात हळसणारा शिवाय दुसरा उत्तर नाही. ज्या पुढे उद्या येजो, ज्या माथाला उद्या येजो, अशा प्रकारचं उत्तर बँकेतून भेटते. अरे ज्या मताच्या भरोश्यावर तुम्ही आमदार झाले, ज्या मताच्या भरोश्यावर तुम्ही मंत्री झाले, ज्या मताच्या भरोश्यावर तुम्ही 10 गाड्याच्या ताटामध्ये फिरता, डोक्यावर लाल दिवा लावून फिरता, 2-4 पोलीसवाले घेऊन फिरता, या लोकांनी बद्दल नसतं दिलं तर तुम्ही याटो चालवत राहिले असते. हे का विसरले? ह्या जबाब विचारला. या लोकांना मंत्री बनवलं, या लोकांना आमदार बनवलं, या लोकांसोबत विश्वासघात केला, या लोकांसोबत बेईमानी केली आणि ज्याला बजेट हा महिना वाढवला नाही, 2000 रुपये महिना वाढवला नाही, तर कोराडीच्या 10 रुपयाच्या घरावर हजारो लोकांचा मोर्चावर. अरे ज्या लोकांना निवडून दिलं, ज्या लोकांना विश्वासानं निवडून दिलं, तुम्ही तेव्हा विरोधी पक्षाचे आमदार होतात, तेव्हा गावात जाऊन सांगत होते का काँग्रेसचं सरकार आहे, राष्ट्रवादीचं सरकार आहे, हे लोक पगार वाढत नाही, आमचं सरकार आलं, आम्ही मंत्री झालो, मग तुमचा 2000 रुपये महिना करू भाडं व्हा. जेव्हा तुम्ही विधानसभेत महिना वाढवला, तेव्हा हा माझ्या मती बघितलं दिसलं नाही. यांच्या पोरं शाळेत जात नाही का, आमदाराच्या पोरं शाळेत जात नाही का, मंत्र्याच्या पोरं शाळेत जात नाही का, यांच्या घरची चूल पेटत नाही का, ह्या ज्या मंत्र्यांना विचारला पाहिजे. माझ्या मती बघितलं, ज्या आम्ही क्षेत्रामध्ये काम करतो, अनेक लोक तहसीलमध्ये वाट पाहतात, अनेक लोक बँकेमध्ये वाट पाहतात, तेल घ्यायला पैसे राहत नाही, तिकट घ्यायला पैसे राहत नाही, पूर्ण तंबाखूची पुडी घेऊन जात नाही, तर बाप आपला बँकेत चक्रा मारते. तुमचा पगार आमदार झाले, तुम्ही मंत्री झाले, तुमचा पगार 1 तारखेला होते. आणि ज्या मताच्या भविष्यावर, ज्या अपंग निराधार लोकांच्या मतावर तुम्ही आमदार झालात, मंत्री झालात, त्यांचे 4-4 महिने पगार भेटत, 4-4 महिने पगार भेटत नाही. आणि भेटते किती? जर या तालुक्यामध्ये 50 लाखाची मागणी असेल, 50 लाखाची मागणी असेल तर फक्त 20 लाख रुपये. आणि या तालुक्यामध्ये 7,500 लोक निराधार अपंग लोक आहेत, तर 20 लाख रुपये सगळ्यांना वाटून देतात. कोणाले 200, कोणाले 300, कोणाले 400. यायच्या दररोज यायच्या घरी जे कुत्रे आहेत ना पोचतात, त्या कुत्र्याला दररोज 300-400 रुपयाचे बिस्किट लागते. आणि आपल्याला म्हणते हा मंत्री, आपल्याला म्हणते ते मंत्रिमंडळातले लोक, आपल्याला म्हणते ते आमदार,
तुमचं 600 रुपये महिनाभर पोटभर 600 रुपयात पोट भरतं का आजीबाई? अरे हो म्हणायला तर नाही म्हणा. पगार किती झाला पाहिजे? या लोकांनी चुका बनवलं ना अच्छे दिन येईल म्हणून. अच्छे दिवस आमदाराचे आले, मंत्र्याचे वाढले. आमदाराचा पगार होता 75,000. आता किती झाला माहित आहे का? 1.5 लाख. किती झाला? मंत्र्याचा पगार होता 2 लाख. आता झाला 3 लाख. किती झाला? आणि तुमचा किती पगार आहे? वाढलं पाहिजे का नाही वाढलं पाहिजे? मग बावनकुळेच्या घरावर मोर्चा काढायचा तर तुम्ही चालाल का नाही चालाल? हा पोर्तमेला कोण कोण येणार आता? एवढे लोक एकदम हालाकीचं जीवन आम्ही ग्रामीण भागात जन्मलो, खेड्यामध्ये जन्मलो. म्हणून आमच्या खेड्यातले लोक कसे राहतात, का राहतात हे आम्हाला सर्व माहिती. यांचे मंत्र्यांचे पगार दिले, कर्मचाऱ्यांनी युनियन केल्या, कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले, त्यांना 7वा वेतन आयोग लागू झाला. आता एका शिक्षकाचा पगार 40,000 रुपये होता, त्याचा पगार होईल आता 70,000 रुपये. आणि जिल्हा परिषदच्या शाळेतल्या पोरांना, प्रायव्हेट शाळेतल्या पोरांना ढुंगण कोणीकडे समजत नाही. आता हे समजत कसं लिहायचं हेही समजत नाही. परंतु युनियन करायची, संघटन करायचं, मोर्चे काढायचा आणि तो आपला पगार वाढवून घ्यायचा, हे या लोकांचं धोरण आहे. म्हणून जोपर्यंत या तालुक्यात 7,500 लोक निराधार आहेत, 7,500 लोक जर बावनकुळेच्या घरावर गेले, बावनकुळेच्या कोराडीच्या घराचा रस्ता बंद केला, यांना झळक मारून सरकारला तुमचा पगार वाढावा लागेल. 2,000 रुपये मागतो आम्ही, काही जास्त मागत नाही. तुम्ही हे 75,000 1.5 लाख केला, आम्हाला काही म्हणलं नाही. भाडेवा तुमचे पोरं उपाशी आहेत, तुम्हाला राहायला घर नाही, तुमच्या पोराची ट्युशन भरता येत नाही, तुमच्या बायकोला ज्याला दवाखान्यात पैसे नाही, तुमच्या घरी रोजी जेवाची सोय नाही, म्हणून तुमचे पगार वाढले असेल. याचं आम्हाला दुःख नाही. पण आम्ही म्हातारपणामध्ये दुःखाचं जीवन जगतो. देश स्वातंत्र्य झाला तेव्हा आम्हाला वाटत होतं का सगळ्या या लोकांतील, या देशातील जनता सुखी आणि समृद्धी होईल, सर्वांना हक्काचा न्याय मिळेल, सर्वांना आपला अधिकार मिळेल अशी आशा होती. परंतु हे चोर लफंगे लुच्चे जोपर्यंत लोक या विधानसभेत निवडून येतील तोपर्यंत तुम्हाला न्याय भेटणार नाही, हे माझं हमखास मत आहे. माझी सर्वांना विनंती राहील का आता पुढचे आंदोलन बावनकुळेच्या घरावरच राहणार आहे. सर्वांनी त्या आंदोलनात हजर राहावं आणि आम्ही या आंदोलनात तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने सहभागी झाले याबद्दल आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. ज्या माझ्या माता भगिनी सकाळपासून इथं आल्यात, त्या बसल्यात, तर आमच्या शिवसेनेच्या वतीने आपल्याला थोड्या जेवणाची व्यवस्था केली आहे. आणि आम्हाला बाळासाहेबांनी सांगितलं सरकार कोणाची आहे, मंत्री कोण आहे. जर भडवा मंत्री आपला असेल आणि जनतेवर अन्याय करत असेल तरी त्याचा कॉलर पकडून खाली खिचा, हे बाळासाहेबांची शिकवण आहे. म्हणून आज तुमच्या हक्कासाठी, तुमच्या स्वाभिमानासाठी, तुमच्या अधिकारासाठी मौद्यातली शिवसेना, महाराष्ट्रातली शिवसेना सदैव तुमच्या पाठीमागे राहील. अधिक हे भडवे येतील. जेव्हा मागच्या जिल्हा परिषदच्या, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत जे लोक मंत्री झाले, जे लोक आमदार झाले, त्या लोकांनी घरोघरी जाऊन 25,000 लोकांचे फॉर्म भरले. किती हजार लोकांचे फॉर्म भरले? 25,000 लोकांचे फॉर्म भरले. पण 85 लोकांचा महिना सुरू करू शकले नाहीत. आणि ते त्यांचे पीए लोक आहेत, चपराशी लोक आहेत, त्या फॉर्मचे हिवाळ्यामध्ये होळी करून हात शेकाचं काम करतात. अशा लोकांपासून पुढच्या काळात सावध राहायचं करा. पुढच्या काही काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. हेच मंत्र्याचे छेलेचे पद तुमच्या घरी येतील, तुमच्या गावाकडे येतील, तुमच्या वडिलाकडे येतील, तुमच्या मुलाकडे येतील, तुमच्या नातेवाईकाकडे येतील. आणि हा फॉर्म भरून द्या, तुमची अर्धी तिकीट करतो, तुमचा महिना वाढवून देतो. अशा प्रकारची नौटंकी करण्याचे काम पुढच्या काळात हे जनता करणार आहे, हे लोक करणार आहे. अशा भडव्यांपासून, अशा निर्लज्ज लोकांपासून, अशा विश्वासघाती लोकांपासून